किती दिवसांनी असं विचारच करत बसणार तुम्ही? काय करू मग? अहो मग पैसे पाण्याचं काहीतरी बघावं लागेल ना. पैसे पाणी आता टाकलेलं ते बी खराब निघलं. मला माहित होतं का? त्याच्या भरोश्यावरच होतं मी सगळं. तुम्ही त्याच्या भरोशावर बसा. मी तुम्हाला एकदाच सांगते आता, मला बँकवाला दारात नाही पाहिजे. परत जर बँकवाला दारात आला ना तर बघा मग माहित का वाईट कोण नाही. अगं त्यांनी दिलेले पैसे मग ते येणारच ना दारात. आणि मग आता भरणं व्हाय ना माझ्याकडून. मी कुठं घाण पडू मला सांग बरं. मी तुम्हाला आधीच काय म्हणलं होतं की एक तरी हप्ता आहे ना मागं ठेवा, म्हणजे आपल्याला पुढं काही प्रॉब्लेम नाही होणार. मी एकट्यासाठी काढलं होतं का? घरात खर्च वावरासाठीच काढलं ना आपण सगळं. अहो मस्त तुम्ही आपल्यासाठीच काढलं, पण हे बँकवाल्यांना नाही ना कळत. बँकवाले म्हणणार आहे का की तुम्ही हप्ते नका फेडू, तुम्ही तुमच्या घरासाठी काढले कर्ज, जाऊ द्या सोडून, तुमचं पीक जळाले. अगं त्यांना माणूस मिळाला तर त्यांच्या पुढे तरी फरक पडणार नाही. त्यांना पैसे पाहिजे असतील. हा मग आता काय त्यांच्याच पुढं मरायचं का आपण? काय करू काय नाही मलाच कळत नाही. अहो मग असं हातावर हात देऊन बसून काय होणार आहे? बँकवाले दारात आल्यावरती काय करायचं? मरणाचं लोकांसमोर तमाशा उगाच. त्यांना सांगितलं ना मी माझ्याकडे जशीन तशी भरीन म्हणून. काय आले त्यांच्या दारात मारायला? नाही मीच मरते. अक्षय शिंदे आहेत का? कोण आले आता? चला बरं. का बाय मॅडम हेच घरी वाटतं. नंबर बघा बर. M166. M166 हो आहे. है ना? हा. नाव काय? अक्षय शिंदे. अक्षय शिंदे आहेत का घरात? काय आलं साहेब? बँकेतून आलोय. तुम्ही बँकेतून जे कर्ज काढलं होतं त्या कर्जाचे तुमचे हप्ते थकलेले आहेत. त्याच्यामुळे तेवढे हप्ते भरून टाका, तेवढं सांगायला आलोय. भरतो ना साहेब. आता सध्या नाही येतं माझ्याकडे. मी आले का भरून टाकतो. अहो असं सांगून नाही चाललं. तुम्ही शेतीवर पहिलं 4 लाखाचं लोन काढले, त्याचं तुम्ही हप्ते 3 महिने झाले थकवलेत. 15,000चा नुसतं तुमचा एक हप्ता आहे. तुम्हाला नोटीस सुद्धा आलती तरी पण तुम्ही अजून हप्ते नाही भरलेले. तुम्ही बँकेच्या नोटिसीला उत्तर द्या ना, म्हणून शेवटी बँकेला तुमच्या दारात यावं लागलं. तसं नाही साहेब, ते कामामुळे नाही काय येता नाही आलं बँकेत, बाकी काही नाही. मग आता बँक काय करणार? तुमचं काम असेल तर बँकेचं दरच्या टायमाला तुम्ही हप्ते भरून टाका ना. कशाला बँकेचं थकावताय? म्हणजे आम्हाला थकवायचं नाही, तुमचं कर्ज आम्हाला बुडवायचं बी नाही. पण सध्या नाही तर आमच्याकडे. मी आले का तसे देऊन टाकतो तुम्हाला. हे बघा, ते आम्हाला काय सांगू नका. काय तुमच्या का असं नाही तर नसेल ते आम्हाला काय फरक पडत नाही. तुम्ही आमचे हप्ते भरून टाका, नाही तर तुमच्या संपत्तीवरून तुमच्या घरावर आम्हाला जप्ती करावं लागेल. हळू बोल. 1000-5000च्या ऐकतात, उगाच तोंड दाखवायला जागा नाही राहायची गावात. अहो शेजार पारदाचे ऐकतात तर मग हप्ते भरावा माणसाने अगोदर. आम्हाला थोडी हौस आली की तुमचे पैसे बुडवायचे. ते आम्हाला काय सांगू नका. आमचे हप्ते भरा आणि बँकेतून सगळे कागदपत्र तुमचे जमा करा. चला. आणि हे बघा 2 दिवसातच तुम्हाला हप्ते पूर्ण क्लिअर करावं लागेल. पूर्ण कर्ज तुम्हाला क्लिअर करावं लागेल, कारण की आता सध्या मार्च एंडिंग चालू आहे. तर ना तुमच्याकडे जास्त टाइम नाहीये. मॅडम भरणारच होतो, पण काय पीक जळून गेलं आणि त्याच्यामुळे आम्हाला जरा उशीरच. ते काय सांगू नका. तुमच्याकडे 2 दिवस आहेत, तेवढे हप्ते क्लिअर करा. चला मॅडम. बघा मी म्हणले होते ना बँकवाले दारात नको यायला. आता पैसे घेतले म्हणल्यावर ते येणारच ना. आपले कोण जाईना हप्ते. पण नको काळजी करू, मी बघतो कुठेतरी. अहो पण शेतीवरती जप्ती केल्यावर काय करायचं आपण? काय असून ते नशिबात बघू. तू नको काळजी करू, मी आलोच. ऐक ना रवी, माझं जरा काम होतं रे. काय? बोल ना. अरे ते मला हप्ता भरायचा होता. 15,000 रुपये भेटतील का? 15,000? महिन्याभरात तुझी परत रिटर्न करून टाकेन. अरे तो विषय नाही काय, तू देशील. पण नेमके ना मीच अडचणी जाता आणि माझे पण बाहेर काही पैसे अडकलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्याजवळ आता काहीच नाही रे तुला द्यायला. थोडेफार बी नाही होणार की ॲडजस्ट? नाही रे, काहीच नाही होऊ शकत आता. तू एक काम कर ना, तू आपला गाणं आहे, तू माहिती तुला तो. हा मग त्याच्याकडे भेटतील तुला पैसे. एकदा जाऊन बघ त्याच्याकडं काय म्हणते बघ. बरं बघतो. जसे तू पण तू ऐकून झाले तर ॲडजस्ट कर, पण मला फोन कर. हा चालेल, मी सांगतो. मी जातो त्याच्यात. ऐक ना, मी तुझ्याकडेच येत होतो. काय? बोल. अरे जरा मी मदत करतो घरी 15,000ची. अरे माझा बँकेचा हप्ता होता, मी पण भरून टाकलेत. पैसे होते माझ्याकडे कालपर्यंत, मी हप्त्याला भरलेत मी पण. मला बी हप्ताच भरायचा होता. मी इकडे तिकडे मागितले पण भेटलेच नाही कोणाकडून. अरे माझ्याकडे बी नाहीत की आता. बरं काय करतो, जर झाले का तर बघतो मी,
नाही तर काय अपेक्षा ठेवू नको राव माझ्याकडनं. नाही तर कोणाकडून तरी व्याजन जरी भेटत असेल तर आपण त्यांचं काय असेल व्याज देऊन टाकू महिन्याला. मग तेवढं बघ ना काहीतरी होत असेल तर. बरं बघतो मी व्याजांचं भेटले का तर तुला सांगतो मी. चालतंय. तसं तर काय अपेक्षा ठेवू नको बाबा, कारण काय झालंय मला बँकेचे हप्ते काय होते ते मी भरून टाकलेत आणि कोणी देतील नाही देतील मला बी काय सांगता यायचं नाही बघा. बरं चालतं. चालतं येऊ का? हा. अहो झालं का हो पैशाचं काम? नाही झालं. अहो तुम्ही रडताय काय? मग रडू ते काय करू? अहो तुम्ही रडू नका हो. तुम्ही असं खचून गेल्यावर मी काय करायचं? कुठं भीक मागू मी? ज्याला नाही त्याला भीक मागितली. सगळेच नाही 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 म्हणते. अहो गावात कोणीतरी असं ना देणार पैसा. सगळीकडे जाऊन आलो गे. पण ज्याची नाही त्याचे पाय पकडले मी. हो काही वेळ आणली देवाने आपल्यावरती. 2 दिवसात कुठून पैसा आणायचो? मला तर काही डोकं चालना झालंय माझं. 2 दिवसात काय करू मी? काय घर जायची वाट बघू का वावर जायची? नाही नाही असं काही नाही, काहीतरी करू आपण. आणि ते सगळे गेल्या लोकात किती हसू येईल माझं. लोक किती नाव ठेवते. अरे याच्यानं होत नव्हतं तर काढलं कशाला? रडू नका हो तुम्ही. तुम्ही असं खचून गेल्यावर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं सांगा ना तुम्ही. काही नाही तू तू नको टेन्शन घेऊ. मी बघतो अजून कोणाकडून तरी पैसे काहीतरी करतो मी. नाही जाऊन देते काय कोण देणार? आलो तुम्ही. आओ 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 अक्कल आहे का थोडीफार तुला? मरून येतं काय करू मग? मरू नाही तर काय करू म्हणजे? एवढं सगळं कर्ज झालंय. लोक दारात उभं राहतात पैसे भर पैसे. कुठून देऊ पैसे? कुठून देऊ पैसे? असलंच पाहिजे तुम्हाला नाही का? कर्ज करायचे तुम्ही आणि शिक्षा घरच्यांना द्यायची का? अरे बायका पोरं आई बाप यांचा विचार येतो का नाही डोक्यात तुमच्या? मेलं म्हणजे झालं. कर्ज माफ होणार आहे का तुझं मेल्यावर? मग काय पर्याय काय माझ्याकडे शेवटचं? अरे घरात तू असला तर पर्याय तरी निघन. तू गेल्यावर काय करायचं बायका पोरांनी? कुठून फेडायचं कर्ज? चालला लगेच आत्महत्या करायला. अरे शेतकरी आहे ना तू. अरे आपण निसर्गाशी लढतोय, परिस्थितीशी लढतोय, जुलमी राजवटीच्या विरोधात बी लढतोय आणि तू इथं किरकोळ कर्जामुळे जीव द्यायला लागला. शेतकरी ना मला त्याच्यात लय लाज वाटायला लागलेली. काय खरं नाही शेतकऱ्याचं. लाज शेतकऱ्याची नाही, लाज तुला तुझी वाटली पाहिजे. कर्ज तू केलंय ना, दुसऱ्याला का दोष देतो? त्याची शिक्षा दुसऱ्यांना का देतो? तू कर्ज केलंय ना, काहीतरी घोटाळा केला असेल, कमी जास्त केला असेल, पैसे खर्चले असतील म्हणून तुझ्या कर्जाचा बोजा झालाय. अरे थोडी मेहनत कर. आज नव्हते तुझ्या पिकाला बाजार भेटेन, चांगले दिवस बी येतेन. का कर्ज झालं म्हणून आत्महत्याच करायची? शेवटचा पर्याय दिसला नाही मला. पर्याय दिसला नाही म्हणजे? अरे ह्या समस्या तात्पुरत्या असतात आणि आत्महत्या हे कायमचं उत्तर आहे त्याच्यावरचं. आपल्याला कायमचं उत्तर नाही पाहिजे. त्या समस्येचं फक्त समाधान करायचंय. कष्ट करा तर न ताठ आहे तुम्ही. अरे दिवस बदलतात माणसाचं. जरा रागाच्या भरत चुकीचाच निर्णय घेत होतो. विचारच नाही करा घरच्यांचा. अरे तात्पुरता विचार करून जमत नाही कधी. पुढचा बी विचार करायचा असतो. आणि पोरं काय सांगते रे? आमचा बाप भित्रा होता, कर्जाला घाबरून जीव दिला. अरे परिस्थितीशी लढणारा शेतकरी आपण. असं कर्जा बिर्जामुळे आत्महत्या नाही करायची. अरे एवढी मोठमोठी माणसं कर्ज बुडून पळून गेल्यात, त्यांना कोण काय करत नाही आणि तुला काय धाड भरली लगेच? चुकीचाच निर्णय घेत होतो. बरं झालं तू अडवलंस. चल मी बोलतो वहिनीशी. घरी चल आता आणि काय ना काय उत्तर काढू याचं. तुम्हाला कर्ज फेडता येत नाही तर घेता कशाला हो? फुकट हप्ते मागं ठेवता तुम्ही. हो साहेब, माझं एवढं पीक निघलं की मी तुमचे हप्ते फेडतो ना, पैसे फेडून टाकेन. कधी? किती दिवस? किती किती नोटीस आल्यात? शेवटी मला घरी यावं लागलं. साहेब पाणी घ्या. पाणी राहून द्या. हो साहेब मला माहिती आहे, पण
आता सध्या पैसे नाहीत माझ्याकडे, मला थोडीशी अजून मुदत द्या ना तुम्ही. या बघा, बँकेने जेवढी मुदत द्यायची होती तेवढी दिली. आता ती मुदत संपली. आता फक्त एकच पर्याय, तुम्ही 2 दिवसात जेवढे काही पैसे तेवढे सगळे भरा, नाही तर घरावर जप्ती आणेल बँक तुमच्या. अहो साहेब, असं नका करू. हे बघा, आम्ही आमचं सगळं ऐकू, पण सगळे हप्ते फेडून टाकू. आम्हाला थोडी तरी मुदत द्यावं, आम्ही काहीतरी हालचाल करू की. या बघा बाई, तुम्हाला जेवढी मुदत दिली ती त्यात तुम्ही हालचाल करायला लागत होती. त्यात तुम्ही सगळे पैसे उडवले असतात मौज मजेवर, सगळा कुठं घालावला असेल पैसा, त्याला आम्ही काय करणार? अहो साहेब, आम्ही काय मौज माझ्यासाठी पैसे घेतले? आम्ही शेतीसाठी घेतलेत पैसे. अहो आमची परिस्थिती तरी बघा साहेब. शेतीचं पीक जळून गेलं, त्याला आम्ही तरी काय करायचं हो? हे बघा, तुमचं शेतीचं पीक जळू नाही तर तुमचं काय होऊ, तुम्ही बँकेचे पैसे थकू नका, नाहीतर बँक तुमच्यावर कायदेशीर कारवाई करणार आणि घरावर जप्ती आणणार. अहो साहेब, असं नका करू. अहो लोक नाव ठेवतील मला. हे बघा, हे असलं पाय बी पकडायचं करू नका. असे लय बघितल्यात, कर्जाचं हप्ते मागायला पाय पकडतात, असली नाटकं करू नका माझ्यासमोर. तुमच्या पाया पडतं काहीतरी द्या ना मुदत थोडी. शिंदे, 2 दिवसात पैसे भर, 2 दिवसात, नाहीतर परिणामाला तयार राहा. साहेब, कुठून आणू मी एवढे पैसे? ते मला माहित नाही. अक्षय, हा अक्षय, हो सर. पण अरे काय चाललंय गडबड? कसला आवाज येतो एवढा? तुम्ही कोण? सरपंच मी या गावचं. बर, तुम्हाला माहिती घ्या काय केलंय? काय केलंय? बँकेचे हप्ते थकावल्यात, कर्ज घेतलं, हप्ते दिले नाही, म्हणून शेवटी गारी यावं लागलं बँकेला. काय रे अक्षय, कर्ज घेतलं तर वेळेत भरायचं ना. तुम्हाला तर माहिती आहे सरपंच, मी यांची पै इथून मागे फेडली, पण आता काही हप्ते थकले तर हे लगेच म्हणतात की घरावर जप्ती आणून तुम्हाला घर सोडावं लागेल. मी का नाही म्हणलो त्यांना पैसे द्यायला. हे बघा, असं पीक जळाले, तुम्हाला तर माहिती आहे पाण्याचं कसं असतंय आपलं. ते म्हणतात डायरेक्ट घरच घ्यायचं. सरपंच हे बघा, 3 नोटिसा दिल्या, 3 नोटिसा, एका पण नोटिसला उत्तर नाही. मग शेवटी मला यावंच लागेल ना, बँकेला यावंच लागेल. पहिली गोष्ट, तुम्ही 3 नोटिसा दिल्या, तुम्हाला माणसं बघतात काही? साधी भोळी माणसं, यांना काय कळायचं नोटिसा? तुम्ही आजकाल नोटिसा बी अशा देताय, आणि नोटिसा तर मला तर कागदी दिसलेच नाही एवढ्यात, तुम्ही मेसेजेस पाठवताय नुसतं मोबाईलवर. आता तुम्ही मला सांगा, 2 वेळेच्या जेवणाची ऐपत नाही यांची, ही लोक रानात कष्ट करतात आणि ही मोबाईलवर तुमचे मेसेज वाचत बसतात का? अहो म्हणतोय ना तो एवढं मनापासून, तळमळींनी सांगतोय ना तुम्हाला, थोडीफार दया माया आहे का नाही तुम्हाला? काय सरपंच, नियम येतो. असला कसला नियम? आणि माणसापेक्षा नियम मोठे आहेत का तुमचे? अरे नियम वगैरे सगळं ठीक आहे, पण माणसांसाठी नियम असतात, नियमांसाठी माणूस नसतो. माणूस की आहे का नाही थोडीफार? हा, पण शेवटी बँकेला नियमानुसार कायद्यानुसार चालू लागतं सरपंच. अहो नियम कायदे सगळे ठीक आहे, पण तुमचे नियम कायदे लिहिणारे खातात काय? यांनी पिकवलेलंच खातात ना. आज वाईट वेळ आली म्हणून त्यांना मदत करायची सोडून जप्ती आणता का तुम्ही लगेच? तुम्हाला जर काय करायचं असेल ना, एक काम करा, सरळ यांना नोटीस पाठवा जप्तीची, मग बघू आम्ही पण काय करायचं ते. लेखी नोटीस द्या आधी, मग पुढची कारवाई करा. ठीक आहे, बँकेकडून येईन लिखी नोटीस. हा, बघू काय करायचं. चालतंय, आम्ही पण बघतो. काय काळजी करू नका तुम्ही. सर, पण ते ऐकतच नव्हते काही. आपण साधी गोष्ट, तुमची काही चूक आहे का याच्यात? नाही. पीक जळाल्यावर काय करणार आहे तुम्ही? तुमच्या हातात आहे कधी? सरपंच, तुम्ही येळेत आलं म्हणून झालं, नाही तर समजा काय लावत होते ते. तुम्ही काही काळजी करू नका, यांचं असंच असतं. अहो जे गरीब शेतकरी आहे, गरीब माणसं आहेत का कर्ज फेडणारी, त्यांच्यावरही दबाव टाकतात. अहो बाकीची माणसं कोटीत पैसे घेऊन ते सोडून पळून गेल्यात, त्यांना का नाही बोलली असं? करा बरं त्यांची जप्ती म्हणा, हाय का हिंमत ह्यांच्यात? त्यांना नाही काय कोण बोलणार? जे गरीब आहे का त्याला त्रास देणार. असं तुमच्यासारखं बोलणारा माणूस असलं ना, तेव्हा कुठे हे लोक गप्प बसतात. आमचं गरीबाचं कोण ऐकतंय? नोटीस आली ना, नोटीसला उत्तर काय द्यायचं ते बघू आपण. आणि काय लेच अडचण असेल ना, तर मी थोडीफार मदत करेन तुला, देऊ कर्ज फेडून यांचं. हा, काळजी करू नका, जावा. आणि असल्यांना परत जास्त ऐकून घ्यायचं नाही, किंमत द्यायची नाही.
अहो बाबा, अहो नाराज नका हो ना. अहो आम्ही कधी शेतात आलोच नाही आणि शेतातली कामं कशी करायची हे बी आम्हाला माहित नाही आणि तुम्ही हे कधी आम्हाला शिकवलंच नाही. अरे शेतकऱ्याची पोरं आहे तुम्ही. शेतकऱ्याच्या पोरांना शेती कशी करायची शिकवायची गरज नसती. लहानपणी अंगा खांद्यावर खेळत होता तुम्ही, तेव्हा शेतात घेऊन जायचो तुम्हाला, तेव्हा तुम्ही खेळात रमला. नंतर शाळेत जाताय, अभ्यासात त्रास नको म्हणून तुम्हाला रानात नेलं नाही. आणि नंतर कॉलेजला जायला लागला. कॉलेजला जायला लागल्यावर रानात नेलं तर तिथं तुम्ही फोटोज काढत बसायचं, व्हिडिओ काढत बसायचं. असं केल्यावर शेती शिकणार का तुम्ही? तुमच्या मनात नाही आलं का कधी बापाच्या हातातनं खोरं घ्यावं आणि एखादं बारं द्यावं, बापाला खत टाकू लागावं, एखादी फवारणी घ्यावा? बाबा माफ करा आम्हाला, पण हा आम्ही हळूहळू शिकू आहोत सगळं, हो की नाही हो? हा, तुम्ही म्हणताना आम्ही तसं करू. उद्यापासून आपण सगळ्यांनी रानात जायचं. शेती ही घरातल्या एकट्या माणसाची जबाबदारी नसती. जेव्हा घरातली सगळी मिळून शेती करतात ना, तेव्हा शेतीला यश लाभतंय बघा. अहो बाबा, मी काय म्हणतो, उद्यापासून कशाला, आजच जाऊ. हा चालते की, मला पण शिकायला भेटेल. आपण सगळी मिळून जाऊ. आणि बरं का, पण एकदा शेतीत पाय ठेवला का माघार घ्यायची नाही. पण नाही नाही, माघार कधीच नाही घेणार आता. चालतंय, आपण नक्की जाऊ. चला. कसं झालंय चहा? एकदम मस्त झालाय. बाबा काय झालं? काय झालंय? यंदा काय हंगाम साधायचा नाही गाड्या. का बरं? का बरं म्हणजे अरे वावराला टायमाव मशागत नाही झाली, मजुरी करायला माणसं सापडाना, येळेत कुठलं काम नाही झालं तर शेती साधन का आपली? तुम्ही कशाला टेन्शन घेता राव, बघू जसं होईन तसं. हा ना बाबा, तुम्ही ना उगाच टेन्शन घेता आणि कवर ते मोटरीने पाणी वडत बसायचं, स्वतःचे हाल करून घेताय. काळजी घेत जा जरा स्वतःची. काय ते शेतीच्या मागं लागायचं? आणि तिथं जाऊन काय मकर नुसता टाइमपास होतो. मग काय, स्वतःचे हाल करून घ्यायचे. मग काय. अरे माकडीचे हो, तुम्हाला एवढं मी महत्वाचं सांगतोय, शेतीचं सांगतोय, आणि तुम्ही इथं चार डोसत बसलाय वय. हा, कवा कळायचं रे तुम्हाला शेतीचं महत्व? ते आम्हाला काय जमायचं नाही ते शेती वेती काही, आम्हाला आमची कामच लई झाली. अरे ती सुद्धा एक कामच आहे. खरी जबाबदारी शेती आहे. उद्या तुमची पोरांची लग्न होत्यांना ती काही शेती बघून देणार आहेत, नोकरा पाण्या नाही बघून देणार. अहो बाबा, आम्हाला नाही जमत ते, आम्ही कधी केलंच नाही तर काय. जाऊ दे, आता मालकाने चांग टाकलं म्हणल्यावर कोणाला काय बोलता? अरे उलट मला वाटलं मजूर नाही भेटलं, कामगार नाही भेटलं तर माझी पोरं करू लागते. पण आता तुम्हीच करा ना म्हणल्यावर. बाबा जर चुकीच बोललो का? हे बघा पोराव, हे आपली शेती, आणि काय वाईट आहे रे या शेतीत? हा, अरे एवढी काळी जमीन आहे, आपल्याला पाणी बरं आहे. अरे थोडं लक्ष घातलं ना त्यात तर हिथं आहे ना आपण गोकुळ करू बघ. हा बाबा, कधी येणंच झालं नाही हो, त्याच्यामुळे कळालंच नाही. अरे मग आता आलाय ना, आता कचून तयारीला लागा तुम्ही. मला काय करायचं ते सांगा ना. हा, आणि मला बी काय करायचं सांगा. कसं आहे माहिती का, आता तुम्ही वावरात आले ना, मला चार चार हात आल्यागत वाटायला लागले. आता ट्रॅक्टरवाल्याला बोलून घेतलाय बी. हा, ट्रॅक्टरवाला इथं येईन आणि तो आहे ना हे सगळं नीट करून ये का इथं पेराय चालू करण, तवा माझ्या बरोबर खत फेकू लागायचं तू. हा, मोटरीचं खोकं बी दावतो तुला, हा. मोटर बिटर चालू करायची शिकायची काय. आणि सुनबाई, तू तवर आहे ना हे सारे जेवढं गबाळीन का सगळं गोळा कर. सारं असं लग झालं पाहिजे बघ. चालतंय लगेच
कामाला लागते बघा. आणि आम्ही करू काम आणि चुकलं तर तुम्ही लगेच सांगायचं बरं का. मी आहेच की. पण बाबा स्वतःच्या वावरात काम करण्यात आहे ना एक वेगळीच मजा आहे बरं का. म्हणजे ना दुसऱ्याच्या हाताखालचं नोकर होण्यापेक्षा इथं नाही का हक्काच्या शेतात राबलेलं लय भारी. आणि वावरात आला अजून वेगळाच आनंद वाटू राहिला मला. मोकळं मोकळं हवा बिवा लय भारी वाटतंय. आज माझ्या पोरांना आहे ना खरी शेती कळली. बरं चला सुनबाई, तुम्ही आता गबाळ गोळा करा, मी येतो याला मोटरीचं खोकं टाकून. आत्ताच पदर कळते की. चला बाबा. चला.